मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पुन्हा एकदा विद्यमान खासदारालाच उमेदवारी देणार असल्याचे संकेत आहेत। तर दुसरीकडे महायुतीमध्ये या जागेवरून खलबत सुरू आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ होता। भाजपाची वैचारिक पायाभरणी करणारे रामभाऊ म्हाळगी, राम कापसे असे खासदार निवडून आणलेला भाजपच्या वैभवशाली परंपरेचा वारसा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे। त्यामुळेच भाजपचा वैचारिक पाया रचणाऱ्या नेत्यांना घडवणारा मतदारसंघ हा आपल्याकडे असावा अशी इच्छा भाजपची आहे। 1996 साली युतीच्या जागा वाटपामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी मागून घेतला। तोपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडे होता। त्यानंतर 1996 ते 2009 या काळात शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे खासदार होते। पुढे 2014 ते 2019 दोन वेळा शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार झाले। ठाणे लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र येतात। त्यापैकी सद्यस्थितीला ठाण्यामध्ये संजय केळकर हे भाजपचे आमदार आहेत। ओवळा माजिवडा या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे आहेत। कोपरी पाचपखाडी मतदारसंघाचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री खुद्द एकनाथ शिंदे करत आहेत। मीरा भाईंदर या मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार गीता जैन आहेत। ऐरोलीमध्ये भाजपाचे गणेश नाईक आमदार आहेत, तर बेलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत। ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक आमदार हे भाजपचे असल्याने या जागेवरती भाजपचा डोळा आहे। तर दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी भाजपकडून खेचून आणलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडायचा नाही या भूमिकेमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे। मात्र या जागेवरून दोन्ही पक्षामध्ये तह होण्याची शक्यता असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांची चिंता वाढली आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसांमध्ये कधीही लागण्याची शक्यता आहे। उमेदवार कोणीही असला तरी ही लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे। त्यामुळे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे। यामध्ये राज्यामध्ये सर्वांचं लक्ष ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे असणार आहे। उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाणेकर असलेले एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्यांचं ठाणे शहरासह जिल्ह्यामध्ये सुद्धा वर्चस्व आहे आणि त्याचमुळे भाजप त्यांना दुखावत नाही। असं असलं तरी कल्याण आणि ठाणे लोकसभेचा वाद हा काही लपून राहिलेला नाहीये। भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा संधी मिळेल या अपेक्षेने माजी खासदार संजीव नाईक मतदारसंघामध्ये सक्रिय झाले। नवी मुंबई आणि मीरा भाईंदरवर त्यांची असलेली पकड ही जमेची सुद्धा बाजू आहे। तर दुसरीकडे कट्टर संघविचारी असलेले आणि केंद्राशी जवळीक असलेले विनय सहस्रबुद्धे यांना सुद्धा उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांची इच्छा आहे। असं असलं तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या लोकसभा मतदारसंघातील आपला दावा हा सोडलेला नाहीये। माजी आमदार रवींद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा ही घडवून आणली जात आहे आणि दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी भाजपकडून वारंवार होत आहे। या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यामध्ये मध्यंतरी गोळीबार प्रकरणामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली। या सर्व घडामोडींचा वचपा काढण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने दबाव तंत्र सुरू असल्याची चर्चा आहे। 2014 मध्ये शिवसेना भाजप अशी युती होती। यावेळी मोदी लाटेत शिवसेनेचे राजन विचारे हे विजयी झाले। ते सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार संजीव नाईक यांचा 2,81,299 मतांनी पराभव केला होता। त्यावेळी नाईक साम्राज्यासमोर उभे राहण्यास कुणी तयार नसताना राजन विचारे यांनी ही हिंमत दाखवलेली होती। 2019 मध्ये ही विचारे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा तब्बल 4 लाखांच्या मतांनी पराभव केलेला होता। यावेळी विचारे यांच्या मतांमध्ये वाढ झाली होती। मात्र आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचं बळ नक्कीच वाढणार आहे। याशिवाय मतदारसंघामध्ये सर्व आमदार महायुतीचे आहेत। महाविकास आघाडीचा सध्या एकही आमदार नाहीये। हे सध्याचं चित्र असलं तरी मध्यंतरी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे तळागाळातला कार्यकर्ता आणि मतदार मूळ पक्षांशी जोडल्याचं दिसून आलेलं आहे। त्यामुळे राजकीय ताकदीचं परिवर्तन मतांमध्ये करणं महायुतीसाठी कसोटीचं असणार आहे। शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता भाजप असा प्रवास करणारे गणेश नाईक यांचा स्वतःचा एक दबदबा आहे। एकेकाळी ठाण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचा दरबार गाजायचा, पण आता परिस्थिती बदललेली आहे।
2014 पासूनच त्यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली. भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा ही स्थिती सुधारलेली नाहीये आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे सलोख्याचे संबंध नसल्याचंही दिसतं. मध्यंतरी महायुतीच्या निर्धार मेळाव्यामध्ये गणेश नाईक यांना बोलू दिलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचे पुत्र संजीव नाईक यांचे खासदार म्हणून पुनर्वसन करण्याचे स्वप्न सत्यामध्ये उतरते का, आता हे सुद्धा पाहावं लागेल. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावरती जबाबदारी देखील आहे. त्याचमुळे बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यासाठी ते कसे प्रयत्न करणार की तडजोड करून हक्काचा गड भाजपच्या हाती देणार, हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि YouTube व Facebook वर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो जरूर करा.